नमस्कार सगळ्यांना, मी प्रतीक्षा तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचदा विचारला जाणारा जो प्रश्न आहे की रावेतचं प्रोजेक्टचं काय होणार आहे, तर त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे बघा, लोकमतची जी न्यूज आलेली आहे ही न्यूज आहे ऑक्टोबर 31, 2024 ची। आणि या पेपरमध्ये न्यूज दिलेली होती की रावेतच्या जे आपले आहेत प्रकल्पातले लाभार्थी आहेत तर त्यांना घरं मिळणार आहेत। आधीची जी जागा आपली नियोजित होती रावेत प्रकल्पासाठी, तर त्या जागेवरती जी काही कोर्ट केस वगैरे चालू होती तर त्याचं निकाल वगैरे लागलेला आहे, परंतु अजूनही तिथे प्रोजेक्टचं बांधकाम होण्यासाठी आणि ती घरं मिळण्यासाठी बराच वेळ लागणार आहे। त्यामुळेच थोडंसं काही चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि या न्यूजमध्ये तुम्हाला दिसत असेल तर त्याच्या संदर्भातले बरेचसे असे टॉपिक्स इथे क्लिअर केलेले आहेत। आणि रावेतचे जे आपले लाभार्थी आहेत तर त्यांना किवळे येथे जे काही घरं आहेत तर ती उपलब्ध करून देण्याचा विचार हे महानगरपालिका करत आहे। किवळे प्रोजेक्टमध्ये टोटल 760 घरं उपलब्ध आहेत आणि रावेतचे आपले विनर्स आहेत ते 934 आहेत। तर जो काही डिफरन्स राहतो 134 लोकांचा, तर त्यांना सुद्धा इतर कोणत्याही प्रोजेक्टमध्ये घरं उपलब्ध करून देण्याचा विचार सध्या महानगरपालिका करत आहे। तर आता आपण किवळे इथला जो काही प्रोजेक्ट आहे तर त्याची साईट व्हिजिट बघूया। तर आता आपण किवळेच्या प्रोजेक्टचं साईट व्हिजिट करण्यासाठी चाललेलो आहोत आणि हा जो रोड आहे हा साधारणतः साईटपासून अर्धा किलोमीटर आधीचा रोड आहे। आणि अशा टाईपचं म्हणजे इथे इंडिपेंडंट घरं जे काही म्हणजे प्लॉटिंग वगैरे सिस्टम आहे तर अशा टाईपच्या कॉलनी आहेत। आणि या कॉलनीच्या एंडला आपला जो काही PMAYचा प्रोजेक्ट आहे तर तो आहे। अशा टाईपचं इथे बांधकाम वगैरे लोकांनी केलेलं आहे आणि थोडंसं डेव्हलप व्हायला थोडासा वेळ लागेल, कारण की अजूनही इथे बघा बांधकामं बऱ्यापैकी लोकांची चालूच आहेत आणि रोड जो आहे तो कच्चा आहे। अशा टाईपचं इथे थोडंसं आहे आजूबाजूचा एरिया। आणि इथे बघा साईडला तुम्हाला राईट साईडला जो दिसत आहे ज्याचं पेंटिंग अर्धवट झालेलं आहे, व्हाईट कलरचा वगैरे पेंट झालेला आहे लास्टच्या बिल्डिंगला, हा आपला आहे PMAYचा किवळेचा प्रोजेक्ट। आणि इथे बघा तुम्ही रोड वगैरे अजून बनायचं आहे। तर हे बघा संपूर्ण बिल्डिंग अशा टाईपची आहे, अजूनपर्यंत कामं चालू आहेत। बांधकाम पूर्ण झालेलं आहे पण आतमधले कामं राहिलेले आहेत, पेंटिंग वगैरे राहिलेलं आहे। आणि आम्ही जो फ्लॅट व्हिजिट केलेला आहे तर तो फ्लॅट बऱ्यापैकी म्हणजे तिथे पेंटिंग वगैरे झालेलं होतं, डोअर लागलेले होते। तर असा फ्लॅट बघितलेला आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॅम्पल फ्लॅटसुद्धा बघायला भेटणार आहे आणि याचं लेआउट थोडंसं वेगळं आहे। आत्तापर्यंत मी जितके फ्लॅटचे तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ तर ते वेगळेच आहेत आणि हा जो प्रोजेक्ट आहे ह्याचा लेआउट वेगळा आहे, तर ते मला आवडलं नाही आवडलं जे काय आहे तर ते तुम्हाला मी सांगणारच आहे। तर इथे बघा हा आहे आपला प्रोजेक्टचा जो बोर्ड आहे तर तो आहे। इथे बघा डिटेल्स दिलेले आहेत आणि टोटल सदनिका 755 इथे मेन्शन आहेत आणि त्या न्यूजमध्ये 760 घरं असं मेन्शन केलेलं आहे, तर तिथे थोडीशी मिस्टेक असेल कदाचित, कारण टोटल 755च इथे फ्लॅट्स उपलब्ध आहेत। प्रोजेक्ट जो आहे तर तो तुम्हाला दाखवते। इथून आतमध्ये गेल्यानंतर हे इथे स्टेअरकेस आहेत, पायऱ्या दिलेल्या आहेत, 2 आहेत जिने प्रत्येक बिल्डिंगला मला वाटतं। तर 2 जिने आणि 2 लिफ्ट असतील, जसं की प्रत्येक ठिकाणी आहे त्याच टाईपमध्ये। आणि इथून गेल्यानंतर 2-2 असे फ्लॅट आहेत 2-2 साईडला। तर हा जो आहे सॅम्पल फ्लॅट हा मी आतमध्ये आल्यानंतर शूट केलेला आहे, कारण की मला असं वाटत होतं की ते हे शूट करून देतील का नाही, त्यामुळे मी बाहेरून शूट नाही केलेलं आहे। आणि इथे बघा ही आहे ते बेडरूम आहे आणि बेडरूमचं म्हणजे इथे पेंटिंगची क्वालिटी खूप छान होती, एक मी तुम्हाला सांगेल, पेंटिंग खूप मस्त त्यांनी क्वालिटी यूज केलेली आहे। आणि बेडरूमची एरिया आहे ना खूप छोटी आहे। बेडरूम मी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं ते मला वाटते 8x8 वगैरे असंच आहे, जास्त काही मोठं नाही आहे। आणि इकडे किचन आहे बाजूला, बेडरूमच्या बाहेर आले की इकडे राईट साईडला किचन दिसतोय। किचन पण खूप छोटा आहे, मला वाटते 1 2 3 4 म्हणजे 8x4 वगैरे अशा टाईपमध्ये हा किचन खूपच छोटा आहे। हा समोरचा प्लॅटफॉर्म दिसतोय एवढाच तुम्हाला किचनचा कट्टा आहे
आणि राईट साईडला बघा इथे टॉयलेट बाथरूम आहे, किचनमध्येच आहे. हे सुद्धा मला सिस्टम आवडलं नाही आहे बिलकुल पण. टॉयलेट बाथरूम त्यांनी किचनमध्येच दिलेलं आहे. आणि किचनमधून बाहेर निघालं की हा समोरचा आहे तुमचा हॉल, आणि हॉलच्या किचनच्या बाजूला आणि हॉलच्या एंट्रन्सच्या एकदम समोर अशी ही आहे बाल्कनी. ही बाल्कनीसुद्धा अशी उभ्या जागेमध्ये दिलेली, त्यामुळे या बाल्कनीमध्ये सुद्धा काही जास्त यूज नाही करता येणार आहे आपल्याला. असं टाईपचं आहे, म्हणजे काय यूज करायचं माझंच डोकं चालत नाही आहे. म्हणजे काय असं सजेशन तुम्हाला मी देऊ शकते की इथे तो काय छान आहे, आपण काय करू शकतो बाल्कनीत, तसं मला काही सुचत नाही. कारण की उभ्या जागेमध्ये दिलेली मी फर्स्ट टाईम अशी बघितली बाल्कनी. आणि इथून बघा समोरचा जो फ्लॅट दिसतोय तर त्याला तुम्हाला दिसतंय की वुडनचं डोअर आहे. तर डोअरची क्वालिटी छान आहे, आणि जी काही त्यांनी चौकट यूज केलेली तर ती पण वुडनची केलेली आहे, ते एक छान आहे. आणि इथे बघा ही जी बाल्कनी ही अशा टाईपची 1 2 3 4 म्हणजे जवळपास 8 फूट आहे, आणि 2 फूट अशी 8 बाय 2ची अशी आहे, पण ती उभी आहे, त्यामुळे तिचाही काही एवढा असं फायदा मला नाही वाटत होईल. आणि बाल्कनीच्या जस्ट बाजूला इथे सुद्धा सेम किचन आहे. किचन पण हे बघा असं छोटंसंच आहे, 8 बाय 4चं वगैरे आहे हे किचन, जास्त मोठं नाही. किचनला समोर एक विंडो आहे, इकडे टॉयलेट बाथरूम आहे, थोडीशी बाहेर स्पेस दिलेली जिथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता, पण खूप अडचण होणार आहे, वॉश बेसिनच तिथे राहू शकतं. आणि ही आहे बघा बेडरूम, इथे बेडरूम मी दाखवलेली आहे थोडीशी. तर बाहेर आलेलो आहोत आम्ही, कारण की तिथे म्हणजे अलाव करतील नाही करतील आम्हाला माहिती नव्हतं, पण आम्ही केलेलं आहे शूट व्हिडिओ. आणि हे बघा बाहेरून प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवत आहे. आणि आता तुम्हाला साईडनी सुद्धा दाखवते की किती बांधकाम झालेलं, कसं दिसतंय साईडने हा प्रोजेक्ट. तर विक्रम इथे थांबले होते, ते मला बोलले की आपण थोडंसं एक गोल राऊंड मारूया जिथपर्यंत गाडी जाऊ शकते. तर त्यामुळे आम्ही इथून निघालेलो होतो, आणि बाहेरच्या साईडने तुम्हाला प्रोजेक्ट दाखवते. आणि बाकी हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. फ्लॅट खूप छोटा वाटतो आहे, जसं की बघितलं तर किचनमध्ये तर खूप छोटी कमी स्पेस आहे, आणि टॉयलेट बाथरूम किचनमध्ये असलेला हा एक ड्रॉबॅक आहे, हा एक मायनस पॉईंट मला वाटतो आहे. आणि बेडरूम पण ठीक आहे, म्हणजे जसे आपल्या PMAYची दुसरी घरं आहेत तर तेवढीच बेडरूम आहे, आणि हॉल पण तेवढाच आहे. आणि फक्त एकच ड्रॉबॅक आहे की किचन छोटा वाटतो आहे, आणि दुसरा जो आहे बाल्कनी मला बिलकुलही आवडली नाही. तर तुम्हाला प्रोजेक्ट कसा वाटला मला कमेंट्स करा, तुम्हाला चांगला वाटला नाही वाटला जे काय आहे ते. आणि रावेचे जे काही लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. बाकी व्हिडिओ आता इथेच थांबवते, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. यहाँ पे पानी की टंकी रहती है, वो उसी के बाजू में हमारा EWS का प्रोजेक्ट रहता है। वापस देखो इधर पानी की टंकी है, मतलब नहीं बन रही है, शायद ये EWS के लोगों के लिए बन रही है। वो देखो सामने दूसरे प्रोजेक्ट है प्राइवेट वाले, लेकिन उनके लिए वो रोड अलग रहेगा। हम जो आए ये गाँवठान का रोड है, ये यहाँ से है पूरा ऐसे इस टाइप का। ये देखो पानी की टंकी यहाँ पे। इसको क्या हो गया पता नहीं बेचारा। क्या हुआ, क्या हो गया? ये देखो पेंटिंग चालू है, पेंटिंग। इधर से ऐसा सीधा, इधर से भी जा सकते हैं ना सीधा, मेन रोड पे जाना था, तेरा दूसरा लोग से निकलना। हाँ।